नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आपण आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याकरता झटत असतो, पण होतं काय की आपल्या वैयक्तिक गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपण इतरांच्या जीवनामध्ये जास्त डोकावत असतो आणि त्याचा परिणाम असा होतो की आपण आपल्या आणि इतरांच्या बाबतीत तुलना करायला लागतो आणि त्याच्या उत्पत्तीमधून दुःख निर्माण होतं। मित्रांनो, एकदा एक व्यक्ती देवाची खूप आराधना करतो, अगदी कठीण तपस्या करतो आणि देवाला प्रसन्न करतो। देव त्याच्या पुढे येतो आणि म्हणतो, बोल भक्ता, तुला काय पाहिजे। आता हा मनुष्य हुशार असतो, याला वाटतं की काय एखाद दुसरी गोष्ट मागून घ्यायची, त्यापेक्षा काहीतरी असं करायचं की आपल्याला नेहमी त्याचा फायदा भेटला पाहिजे। म्हणून तो देवाला म्हणतो की देवा, या पुढच्या आयुष्यात मी जे जे काही इच्छा करीन किंवा जे काही मागेल ते मला सगळं मिळालं पाहिजे। देव त्याची हुशारी समजून जातो, त्याचा लोभ, त्याची हाव देवाला कळते। देव म्हणतो, ठीक आहे, आता तू माझी एवढी तपस्या केली आहे तर तुला मी जे मागेल ते मिळेल असा वर देतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे मागशील ते तुला मिळेलच, पण त्याच्यापेक्षा दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल। याला त्यातलं काही लक्षात येत नाही। तो म्हणतो, ठीक आहे देवा, काही हरकत नाही, आणि त्याला तसा तो वर मिळतो। अगदी आनंदात तो आपल्या घरी येतो आणि लागलीच देवाला एक खूप महागडी कार मागतो। क्षणात कार त्याच्या अंगणामध्ये तयार। पाहतो तर काय, शेजाऱ्याच्या अंगणामध्ये 2 गाड्या। देवाला तो एक मोठी फॅक्टरी मागतो, त्याला फॅक्टरी मिळते, सोबतच शेजाऱ्याला 2 फॅक्टऱ्या। आता मात्र त्याचं मन कुठेतरी विचलित व्हायला लागतं की माझा शेजारी माझ्यापेक्षा जास्त श्रीमंत होत आहे। म्हणजे देवाकडून सगळ्या गोष्टी मिळूनही त्याचा आनंद काही निर्माण होत नव्हता, उलट दुःखच त्याला वाटत होतं। मग तो बराच वेळ विचार करतो आणि मग काहीतरी प्लॅन करतो आणि म्हणतो की देवा, माझा एक डोळा आंधळा होऊ दे। याचा एक डोळा आंधळा होतो, शेजाऱ्याचे 2 डोळे आंधळा होतात। याला आनंद होतो। देवाला म्हणतो, देवा, माझा एक हात निकामी होऊ दे। याचा एक हात निकामी होतो, शेजाऱ्याचे 2 हात निकामी होतात। याला पुन्हा आनंद होतो। बघा मित्रांनो, शेजाऱ्याला मिळत आहे काही म्हणून हा दुःखी होत होता आणि शेजाऱ्याला दुःख दिल्यानंतर याच्या मनामध्ये आनंद निर्माण होत होता। माणसाचं देखील जीवनामध्ये असंच असतं, आपल्याला खूप चांगल्या गोष्टी मिळत असतील, पण इतरांकडे बघून बघून आपण दुःखी होतो आणि इतरांना दुःख झालं की मग लोकांना आनंद मिळतो। हे मात्र चुकीचं आहे। आणि म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये खरा आनंद मिळवायचा असेल तर इतरांकडे बघणं सोडा, इतरांबरोबर तुलना करणं सोडा आणि आपल्या वैयक्तिक गोष्टीवर आपण लक्ष देऊया। असं जर आपण करू तर आपण निश्चितच खऱ्या अर्थाने आनंदी आणि समाधानी होऊ। मित्रांनो, आजचा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद।